माझ्या आजच्या टॉपिकचं नाव आहे वन नेशन वन इलेक्शन. आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की बऱ्याच दिवसापासून हा टॉपिक सध्या चर्चेत आहे. तर महत्वाची गोष्ट म्हणजे हा टॉपिक का चर्चेत आहे, कारण यापूर्वी देखील सरकारच्या अजेंडामध्ये या गोष्टी होत्या की आपण एक देश एक निवडणूक ही पद्धत लागू करूया, परंतु ती काही कारणामुळं किंवा समितीच्या अहवालामुळं पेंडिंग राहिली, ती पूर्णतः लागू झाली नाही किंवा ती अंमलात आली नाही. तर आता पुन्हा तो एक मुद्दा चर्चेत आहे की एका देशासाठी एकच निवडणूक पाहिजे. आता वन नेशन वन इलेक्शन म्हणजे काय, की संपूर्ण देशामध्ये ज्या काही लोकसभेच्या निवडणुका असतील, विधानसभेच्या निवडणुका असतील, त्या एकाच वेळी होतील आणि जे काही मतदार असतील ते एकाच वेळी किंवा एकाच ठिकाणी टप्प्याटप्प्याने मतदान करतील. म्हणजे जर एकाच वेळी शक्य असेल तर एका वेळी करतील किंवा त्याच ठिकाणी, परंतु टप्प्याटप्प्याने ते मतदान करतील. याचा अर्थ होतो वन नेशन वन इलेक्शन. आता हे कशासाठी, तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की कशासाठी आपल्याला ही पद्धत म्हणजे लागू करायची आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे निवडणुकीत होणारा जो खर्च आहे तो कमी करता येईल. कारण आपण बघतो की आपला भारत देश हा खूप मोठा आहे, त्यातील राज्यांची व्याप्ती खूप मोठी आहे आणि एवढ्या सगळ्या राज्यांमध्ये आपण बघतो की वर्षामध्ये कुठे ना कुठे इलेक्शन चालूच असतात आणि त्या प्रत्येक वेळेस इलेक्शनसाठी किंवा निवडणुकांसाठी जो काही खर्च येतो तो खर्च वाढत चालतो. त्याच ऐवजी जर सगळ्या निवडणुका एकाच वेळी जर घेतल्या तर तो सगळा खर्च एकत्रित होईल आणि वेगवेगळ्या वेळेस किंवा विविध वेळेस निवडणुका घेण्याची गरज पडणार नाही. म्हणून पहिली गोष्ट की निवडणुकीमध्ये होणारा खर्च आपल्याला कमी करता येईल, म्हणून आपल्याला वन नेशन वन इलेक्शन लागू करायचं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे की वारंवार होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेतून सुटका होईल. आता आपण बघतो किंवा तुम्ही सगळेजण बघत असाल की कुठे ना कुठे आपल्या देशामध्ये इलेक्शन चालूच असतं, कुठे ना कुठे निवडणुका चालूच असतात. तर मग ह्या वारंवार होणारी जी निवडणूक प्रक्रिया आहे यातून सुटका होण्यासाठी ही पद्धत आहे. त्यानंतर प्रशासनावर येणारा दबाव कमी करता येईल. म्हणजे साहजिकच आहे, निवडणूक असेल तर तिथे प्रशासन काम करत असतं. मग जो प्रशासनावर नेहमी जर सपोज इकडे इलेक्शन तिकडे इलेक्शन, म्हणजे जे प्रशासन असतं ते काम करतं, त्यांच्यावर सतत एक दबाव असतो की इलेक्शन आलं मग मतदार याद्या तयार करा, त्या अपडेट करा, जागृती मोहीम राबवा, या सगळ्या ज्या कामं असतात आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये देखील त्यांचा पूर्ण महत्वाचा सहभाग असतो. मग त्या प्रशासनावर येणारा दबाव कमी करण्यासाठी ही पद्धत आहे. आणि त्याच पद्धतीने निवडणुकांमध्ये आपण बघतो की जो काही पैसा वापरला जातो तो जो काळा पैसा जो वापरला जातो त्यावर कुठेतरी आपल्याला नियंत्रण ठेवता येईल. यासाठी वन नेशन वन इलेक्शन ही योजना आहे. आता ही योजना राबवण्यासाठी काही पार्श्वभूमी असते. म्हणजे यापूर्वी देखील आपण कधी ही योजना राबवली आहे का, तर 1967 जे साल होतं तोपर्यंत किंवा त्या काळामध्ये आपल्या निवडणुका ह्या एकत्र होत होत्या. म्हणजे विधानसभा आणि लोकसभा दोन्ही निवडणुका एकत्र होत होत्या. परंतु 1970 साली काहीतरी अडचणी निर्माण झाल्या आणि पुन्हा लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुका या वेगवेगळ्या झाल्या. त्यानंतर 1983 ला देखील पुन्हा निवडणूक आयोगासमोर हा मुद्दा चर्चेत आला होता की एक वन नेशन वन इलेक्शन आपण करूया. परंतु त्यानंतर तो मुद्दा चर्चेतच राहिला. 2014 साली देखील जे मोदी सरकार आलं त्यांच्यामध्ये देखील त्यांनी देखील त्यांचा एक उद्देश होता की वन नेशन वन इलेक्शन आपण करूया. त्यानंतर त्यावर एक समिती नेमण्यात आली. आता सध्या जी समिती नेमलेली आहे त्याचे अध्यक्ष आपले जे पंतप्रधान नाही, राष्ट्रपती होते रामनाथ कोविंद, हे त्याचे अध्यक्ष आहेत. आणि ती जी समिती नेमलेली आहे, आता समितीचा ज्यानुसार अहवाल येईल त्या अहवालानुसार ठरेल की वन नेशन वन इलेक्शन लागू करता येईल की नाही. आता याचा फायदा काय आहे, तर जो खर्च होतो त्या खर्चावर आपल्याला नियंत्रण मिळवता येईल. साहजिकच आहे, वेगवेगळं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला निवडणुकांसाठी लागत असतं, वेगवेगळे मनुष्यबळ आपण तिथे काम करण्यासाठी लावतो. तर त्या ज्या खर्चावर नियंत्रण मिळवायचं असेल किंवा मिळवण्यामध्ये आपल्याला मदत होईल, हा एक आपल्या वन नेशन वन इलेक्शनचा फायदा आहे. त्यानंतर बहुतांश योजना कार्यक्रमांमध्ये सुसूत्रता राहील. आता आपल्याला माहित आहे की आपल्या देशात विविध योजना राबवल्या जातात, परंतु काय होतं की काही देशामध्ये म्हणजे निवडणुकांपूर्वी जास्त करून किंवा निवडणुकीचा जो काळ असतो त्यामध्ये जास्त योजना येतात. आपण असं बघतो की जास्त लोकांचं वेलफेअर आपल्याला करायचं असतं आणि तो निवडणुकीचा एक काळ असतो.
त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ज्या योजना असतात त्या येऊ शकतात किंवा त्यांची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने होऊ शकते. परंतु वेगवेगळ्या राज्याचं वेगवेगळ्या ठिकाणी इलेक्शन होत असेल तर प्रत्येक राज्याचा अजेंडा वेगळा असतो. प्रत्येक राज्याच्या योजना मग त्या वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात. परंतु वन नेशन वन इलेक्शन जर असेल तर ज्या काही योजना असतील, जे काही पीपल्सचं वेलफेअर असेल किंवा वेलफेअर ऑफ स्टेट असेल, त्यामध्ये कोऑर्डिनेशन आपण करू शकतो. त्यानंतर आपल्या सगळ्यांना माहित आहे की ज्यावेळेस इलेक्शन असतं त्यावेळेस आचारसंहिता लावली जाते. मग आचारसंहिता जर लागली तर आचारसंहितेच्या काळामध्ये योजना ज्या असतात त्यांचं प्रमाण कमी होतं किंवा म्हणजे त्यांच्यावर कुठेतरी नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. मग आचारसंहितेचा जो काळ असतो, मग प्रत्येक राज्यामध्ये जर वेगवेगळ्या वेळी इलेक्शन होत असतील तर मग प्रत्येक राज्याचा आचारसंहितेचा काळ निवडणुकीप्रमाणे वेगवेगळा असतात. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी निवडणुका असतील तिथे तिथे आचारसंहिता लागू असणार. परंतु जर एकाच वेळी निवडणुका घेतल्या, सगळ्या राज्यांमध्ये लोकसभेच्या विधानसभेच्या सगळ्या निवडणुका जर एकाच वेळी आल्या तर त्यांचा जो आचारसंहितेचा काळ आहे तो एकाच वेळी राहील. त्यामध्ये कुठलाही फरक पडणार नाही. त्यामुळे जे काही आचारसंहितेदरम्यान ज्या काही थांबवल्या जाणाऱ्या योजनांचं प्रमाण आहे ते कमी होईल. त्यानंतर सरकारी धोरण अवलंबण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. ज्यावेळी निवडणुका असतात त्यावेळी सरकारी धोरणांचा देखील म्हणजे जर वेगवेगळ्या ठिकाणी असेल तर तिथे कुठेतरी सरकारी धोरणांचा अवलंब करण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ मिळत नाही. परंतु त्या एकाच वेळी जर निवडणुका झाल्या तर सरकारी धोरण अवलंबण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. त्यानंतर प्रशासन निवडणुकांऐवजी विकास कामाच्या धोरणावर अधिक लक्ष करू शकेल. म्हणजे आपलं जे प्रशासन आहे ते आहे चांगलं सुशासन चालवण्यासाठी. परंतु ज्यावेळेस निवडणुका येतात त्यावेळेस त्यांचा पूर्ण वेळ असतो तो तिकडेच खर्च होतो. म्हणजे की निवडणुकांच्या आधीपासूनच त्याची तयारी सुरू असते. मग हे सगळे सरकारी प्रशासक आहे किंवा जे प्रशासन आहे ते निवडणुकांमध्येच गुंतून असतात. परंतु जर निवडणुका एकाच वेळी जर झाल्या तर निवडणुकांऐवजी त्यांचं काम विकास कामांच्या धोरणावर अधिक ते लक्ष केंद्रित करू शकतील आणि त्यामुळे वेलफेअर ऑफ स्टेट साठी आपल्याला मदत होईल. त्यानंतर मतदारांचा जो आकडा आहे तो देखील मोठ्या फरकाने वाढू शकतो. कारण एकाच वेळी जर इलेक्शन असेल तर कदाचित मतदार देखील हा विचार करू शकतात की एकदाच मतदान करायचे, वेगवेगळ्या वेळेस जाण्याची गरज नाही. त्यामुळे जर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका जर एकत्र झाल्या तर मतदारांची जी संख्या आहे ती देखील वाढवण्यामध्ये किंवा तो जो फरक आहे त्यांचा तो आकडा मोठ्या फरकाने वाढू शकतो. आता यामध्ये अडथळे काय आहेत? साहजिकच एखाद्या गोष्टीचे फायदे असतात तसे तोटे देखील असतात. आता आपण हे फायदे पाहिले किंवा काय चांगल्या गोष्टी होऊ शकतात वन नेशन वन इलेक्शन अंमलात आल्यानंतर याचा आपण आढावा घेतला. त्यामध्ये आणखीन काही मुद्दे आहे की राज्याचा जो तिजोरीवरील आर्थिक बोजा आहे तो कमी होईल. म्हणजे ज्यावेळेस इलेक्शन असतं त्यावेळेस राज्यावर देखील आर्थिक भर असतो किंवा तो जो खर्च होतो म्हणजे जो खर्च आपण कमी करतो त्याच मुद्द्याला हा मुद्दा धरून आहे की राज्याच्या तिजोरीवरील आर्थिक बोजा देखील आपण कमी करू शकतो. त्यानंतर राजकीय पक्षांकडून आर्थिक स्रोतांचा चांगला वापर होऊ शकतो. त्यानंतर आदर्श आचारसंहितेचा कालावधी कमी होऊ शकतो. अंतर्गत सुरक्षेमध्ये देखील यामुळे सुधारणा होऊ शकते. प्रशासनाचं जे कार्यक्षमता आहे ती वाढू शकते. त्यानंतर सामाजिक जो सलोखा असतो त्यामध्ये देखील सुधारणा होऊ शकते. तर हे सगळे आपण फायदे पाहिले. परंतु साहजिकच आहे की एखाद्या गोष्टीला फायदे असतात तसे त्याच्यामध्ये काहीतरी अडथळे असू शकतात, काहीतरी त्याचं नुकसान असू शकतं किंवा तोटे असू शकतात. तर याच पद्धतीने काही वन नेशन वन इलेक्शन मध्ये आपल्याला अडथळे देखील दिसून येतात. आता अडथळे काय आहेत? आपण जर उदाहरण पाहिलं तर उत्तर प्रदेश सारखं खूप मोठं राज्य आहे. तिथल्या विधानसभेच्याच निवडणुका त्यांना टप्प्याटप्प्याने घ्याव्या लागतात. एका वेळी त्या होऊ शकत नाही. मग एकाच राज्याची जर ही परिस्थिती असेल तर सगळ्याच राज्यांच्या निवडणुका विधानसभा आणि लोकसभेच्या एकत्र कशा होणार हा देखील प्रश्न आहे. त्यासाठी आपल्याकडे पुरेसं मनुष्यबळ आहे का? कारण प्रत्येक निवडणुकीमध्ये आपल्याला मनुष्यबळ प्रशासन कार्यरत ठेवावं लागतं. परंतु ज्यावेळेस निवडणुका वेगवेगळ्या पद्धतीने होतात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी होतात, वेगवेगळ्या कालावधीत होतात त्यावेळेस ते प्रशासन कदाचित कार्यक्षम ठरू शकतं किंवा पुरेसं ठरू शकतं. परंतु सगळ्या ठिकाणी जर एकाच वेळी निवडणुका असेल तर तेवढं मनुष्यबळ आपल्याकडे पुरेसं आहे का? जर ते मनुष्यबळ अपुरं असेल आणि कदाचित निवडणूक प्रक्रियेमध्ये अशी एखादी घटना घडली तर पूर्ण देशाची निवडणूक जी असेल त्याला धक्का पोहोचू शकतो किंवा पूर्ण निवडणुकीचा जो म्हणजे आपल्याला जे पाहिजे तेवढं आउटपुट मिळणार नाही. कारण एका ठिकाणी जर त्या निवडणुकीमध्ये जर काही हिंसा झाली किंवा इतर काही गोष्टी घडल्या
मनुष्यबळ कमी पडलं तिथे तर त्याचा परिणाम पूर्ण देशाच्या निवडणुकींवर होऊ शकतो. कारण वन नेशन वन इलेक्शन आहे, एकच निवडणूक आहे. त्यामुळे सगळ्याच राज्यांमध्ये ते इंटरकनेक्टेड असू शकतं. त्यानंतर आपल्याकडे जे राज्य आहेत तर कमीत कमी 50% अधिक राज्यांमध्ये आपल्याला संविधानामध्ये दुरुस्ती करावी लागेल. जर वन नेशन वन इलेक्शन आपल्याला जर लागू करायचं असेल तर जे काही राज्य आहेत त्यांच्यामध्ये 50% अधिक राज्यामध्ये आपल्याला संविधानामध्ये दुरुस्ती करावी लागेल. त्यानंतर जे मनुष्यबळ आहे तर ते पुरेसं ठरेल की नाही हा देखील एक प्रश्न आहे. त्यानंतर ज्या आवश्यक सुविधा असतील त्या देखील लोकांना मिळायला पाहिजे. म्हणजे जर तुमचं जर प्रशासन जर असेल तर ते पूर्ण निवडणुकांमध्ये जर म्हणजे व्यस्त असेल किंवा निवडणुकाच्या कामांमध्ये जर ते गुंतलेलं असेल तर इतर सुविधांकडे कोण लक्ष देणार किंवा इतर सुविधांचा जो पुरवठा असतो तो कसा होणार. त्यानंतर आणखीन इथे एक मुद्दा येतो की एकाच वेळी जर आचारसंहिता सगळीकडे लागू असेल, एकाच वेळी इलेक्शन असेल तर एकाच वेळी सगळीकडे आचारसंहिता देखील लागू असेल. मग त्या आचारसंहितेच्या काळामध्ये आवश्यक सोयी सुविधा लोकांना कशा पद्धतीने पोहोचवता येतील किंवा जे नीती धोरण आहे ते आचारसंहिता लागू झाल्यानंतर जे काही नीती धोरण लागू करायचं असतं त्याबाबत देखील आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आणि त्याच पद्धतीने आपल्याकडे तेवढ्या सगळ्या म्हणजे ईव्हीएम मशीन असतात तर ईव्हीएम मशीन आपण वापरतो तर एवढे सगळे ईव्हीएम मशीन उपलब्ध होतील का, प्रशासन सगळं उपलब्ध असेल का, असे काही मुद्दे आहेत किंवा अडथळे आहेत की किंवा विश्लेषकांनी असे मुद्दे मांडलेले आहे की यामुळे वन नेशन वन इलेक्शन अंमलात येईल की नाही. आता आपण ते कशासाठी, पहिली गोष्ट म्हणजे वन नेशन वन इलेक्शन काय आहे हे पाहिलं. दुसरी गोष्ट म्हणजे ते कशासाठी पाहिजे हे पाहिलं. तिसरी गोष्ट म्हणजे त्याचे फायदे काय आहेत हे पाहिलं. आणि चौथी गोष्ट म्हणजे त्यामध्ये काय अडथळे आहेत हे पाहिलं. परंतु म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की आता सध्या जरी ते अंमलात आलं नाही तरी देखील काही कालावधीनंतर ज्यावेळी आपल्याकडे आणखीन जास्त प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल किंवा जे मनुष्यबळ आहे ते वाढेल, आपल्याकडचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढेल, आपल्याकडे ज्या काही सोयी सुविधा लागतात, निवडणुकी काळामध्ये ज्या काही गोष्टी लागतात त्या आपल्याकडे पुरेशा प्रमाणात ज्यावेळेस उपलब्ध होतील त्यावेळेस कदाचित हे शक्य होऊ शकेल. परंतु सध्या तरी शक्य होणं अवघड वाटतं. कारण आपण राज्यांच्याच निवडणुका, मोठमोठ्या राज्यांची लोकसंख्या जास्त आहे त्यांच्याच निवडणुका त्या फक्त विविध टप्प्यात घेतात. तर मग एवढ्याच सगळ्या राज्यांच्या निवडणुका एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुका घेणं शक्य होईल का. आणि यासाठी वन नेशन वन इलेक्शन साठी मतदार यादीचं देखील काम चालू झालंय किंवा तो मुद्दा देखील आता चर्चेत आलेला आहे की एकच निवडणूक यादी तयार करायची आणि तीच लोकसभा आणि राज्यसभेसाठी, लोकसभा आणि विधानसभेसाठी अंमलात आणायची. तर अशा पद्धतीने वन नेशन वन इलेक्शन ही योजना आहे किंवा हा एक मुद्दा आहे. तो जर अंमलात आणला तर खूपच चांगला आहे की काही गोष्टी आहेत त्याचे फायदे आहेत ते आपल्याला मिळू शकतात. परंतु त्या अंमलात येण्यासाठी काही अडथळे देखील आहेत. परंतु ज्यावेळेस आपलं प्रशासन अधिक कार्यक्षम होईल, आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर वाढेल, त्यानंतर आपण ही योजना किंवा हा मुद्दा जे वन नेशन वन इलेक्शन आहे ते अंमलात आणू शकतो. थँक्यू. कुणाला काही समजलं नसेल तर विचारा. मार्गदर्शक अकॅडमीद्वारे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी UPSC लेव्हलचे मार्गदर्शन मराठीमधून दिले जात आहे. याशिवाय मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषेत सर्वसमावेशक अशा नोट्स दिल्या जात आहेत. जर आपल्यालाही UPSC व MPSC एक्झामसाठी क्वालिटी एज्युकेशन मिळवायचे असेल तर दिलेल्या क्रमांकावर नक्की संपर्क करा. हॅव अ ग्रेट करिअर. थँक्यू.